जय महाराष्ट्र मित्रांनो, अखेर राज्यातलं राजकीय वातावरण बदलणार. एकनाथ शिंदे पुन्हा टेन्शनमध्ये. कपिल सिब्बल यांनी अखेरचा डाव फिरवला. आज या महत्त्वाच्या मुद्द्यांची चिरफाड कपिल सिब्बल करणार आणि लवकरच निकाल शिंदेंविरोधात जाणार. उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा दिलासा. नेमकी कोणत्याही महत्त्वाची बातमी बघण्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच माहितीपूर्ण बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादाला पुन्हा एकदा निर्णायक आणि अंतिम वळण मिळताना दिसत आहे. शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह असलेलं धनुष्यबाण शिंदेंना जे काही निवडणूक आयोगाने दिलं होतं त्या निर्णयाला उद्धव ठाकरेंच्या गटाने सर्वोच्च न्यायालयात पुन्हा एकदा आव्हान दिलं होतं. त्यानंतर अनेक वेळा सुनावणी झाली, परंतु 2.5 ते 3 वर्षात त्याचा काही निकाल लागेना. परंतु आता गेल्या काही सुनावणीमध्ये जे काही सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं, लवकरच काय आहे तो निकाल आम्ही लावणार आहोत. त्यामुळेच अनेक वेळा सुनावणी होत आहेत. कालसुद्धा सुनावणी झाली आणि आजसुद्धा सुनावणी होणार आहे. आजच्या या महत्त्वाच्या सुनावणीत कपिल सिब्बल थेट ठाकरे आणि शिंदेंच्या दरम्यान येऊन शिंदे गटाची विकेटच घेणार आहेत. निवडणूक आयोगाने कशाप्रकारे जे काही महत्त्वाचे कायदे विसरून शिंदेंना शिवसेना पक्ष आणि चिन्ह दिलं होतं, त्यामुळे निवडणूक आयोग कशाप्रकारे उद्धव ठाकरेंवर अन्याय करत आहे ते कपिल सिब्बल यांनी कालसुद्धा दाखवलं होतं आणि आजसुद्धा दाखवत आहे. त्यामुळे शिंदे गटाला आज जरी संधी मिळाली की आपली बाजू मांडण्याची, परंतु त्या अगोदर कपिल सिब्बल यांनी सर्वच मुद्द्यांची जी काही चिरफाड करत उद्धव ठाकरेंकडेच शिवसेना पक्ष आणि चिन्ह येणार यात काही शंका नाही असं अंतिम विधान निश्चित केलं होतं. सध्या धनुष्यबाण चिन्हावर आणि पक्षावर अंतिम निकाल अजून लागलेला नाही, परंतु धनुष्यबाण हे निश्चितपणे एकतर गोठवलं जाणार किंवा उद्धव ठाकरे यांनाच मिळणार यात काही शंकाच नाही. शिंदेंच्याकडे तर एक भाजपमध्ये जाण्याशिवाय पर्याय नाही किंवा त्यांना वेगळा कट आणि वेगळा पक्षच निर्माण करावा लागेल. परंतु शिंदे वेगळ्या पक्षात जाण्यापेक्षा जे काही सत्ताधारी भाजपसोबत जाऊन स्वतः राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्न करतील आणि उद्धव ठाकरेंना शिवसेना पक्ष मिळाल्यास त्यांना धनुष्यबाण किंवा जे का आता मशाल आहे ते चिन्ह घेऊन पुढे वाटचाल करावी लागेल. त्यामुळे येणाऱ्या काळात मित्रांनो, शिंदे आता सध्या जे काही टेन्शनमध्ये आहेत आणि उद्धव ठाकरे यांना चांगलाच दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे कुणाला मिळावं किंवा कोणाला ते गोठवता येईल यावर तुमचं मत काय हे जास्तीत जास्त कमेंट करून सांगा. बघूयात आपल्या चॅनलवर शिंदे गटाचे लोक जास्त आहेत की ठाकरे गटाचे. भेटूया पुढच्या बातमीत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.